पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। खवय्यांनो नमस्कार, रामकृष्ण हरी। मी संकर्षण कराडे झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। को पावडर बाय पितांबरी रुचाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा। आजच्या भागाची सुरुवात मी एका अभंगाने केली। त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सध्या गोष्टी व्हायरल फार होतात आणि असाच एक पोचलेला व्हिडिओ जो सगळीकडे पोचला, जो प्रत्येक मराठी माणसाच्या हातात होता, मोबाईलमध्ये होता, तो म्हणजे ट्रेनमध्ये गाणाऱ्या भजनी मंडळातल्या एका मुलाचा व्हिडिओ, ज्याने वेगवेगळे अभंग गायले, वेगवेगळी भजनं गायली आणि ती भजनं आपल्यापर्यंत पोचली। आता त्याची ही कला फक्त प्रसिद्धीसाठी होती का? तर नाही। तो फक्त ट्रेनमध्ये हाऊस म्हणून गातो का? नाही, तर त्याच्या घरामध्ये वारीची परंपरा आहे, अभंगांची परंपरा आहे, या सगळ्या गोष्टींची परंपरा आहे। आणि शिवाय अजून एक मिळालेली माहिती म्हणजे 1.5 वर्षापूर्वी साहेबांचं लग्नही झालंय। तेव्हा ही जोडी आपल्याला नेमकी आज काय गोडी दाखवतीये, पदार्थ नेमके काय करतीये हे सगळं पाहूया, गप्पा मारूया, छानसे पदार्थ पाहूया आणि हो, साथीला अप्रतिम भजनं सुद्धा ऐकूयात। चला। या विठूचा गजर हरी नामाचा, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। हे भजन माझ्या कानामध्ये केव्हापासून आहे आणि मला ते तुमच्या तोंडून ऐकू येतंय। अविनाशजी आणि अश्विनी नमस्कार, कसे आहात तुम्ही दोघेही? आम्ही दोघे छान। वा, तुम्ही तर छान दिसता आहात। काय करता अविनाशजी आपण? मी सर एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला आहे करोळीला, तिथे जॉब करतो आणि साधारणतः डेली बेसिसवरती भजनं आणि ते कार्यक्रम आमचे सुरू असतात, चालू असतात। बरं, आणि तुम्ही काय करता? हाऊसवाईफ आहात। इतकं सुंदर तुमचा आवाज आहे, इतकं छान तुम्ही गाता, तर मला वाटतं एक छोटंसं काहीतरी गा, मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया भंगा, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। क्या बात है, रामकृष्ण हरी। तुम्हाला लग्नाच्या आधी माहिती होतं हे एवढे गातात वगैरे? लव्ह मॅरेज आहे? अरे वा, ही वेगळीच भक्ती आम्हाला आज अनुभवायला मिळाली। कुणी कुणास विचारले? कुणीही नाही। इंटरेस्टिंग मोड वरती हे सगळं। आपण एक काम करूया, ही जी छान प्रेमाची वारी आहे आणि आपल्या खवईगिरीची जी वारी आहे, या दोन्हीचा संगम करूया, त्या बाजूला जाऊया टेबलच्या आणि छान छान स्वयंपाक करत गप्पा मारूया, चालेल ना? अविनाशजी आणि अश्विनीजी या दोघांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो स्वयंपाकाला। या ही जोडी आता गोडीने आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे। स्वयंपाक आपण करूया, पण त्याआधी एक छोटासा खेळ खेळूया, पण त्याही आधी जरा गप्पा मारूया। तुम्ही मुळात भजन लहानपणापासून गाता? हां, साधारण 5वी-6वी मध्ये असल्यापासून चालू आहे भजन। भजन आवडतं? कारण मगाशी तुम्ही गायला लागल्यावर सगळं कुटुंब सहभागी झालं, हे वातावरण घरातच आहे का? हो हो हो, आई बाबा लहानपणापासून, म्हणजे मी लहान असताना ते गायचे दोघे। अच्छा। ॲज अ म्हणजे हॉबी म्हणून गायचे, पण मग बाबा मला भजनाला घेऊन जायचे, त्यामुळे ती सवय लागली, मग गोडी निर्माण झाली, मग कीर्तनात जाणं इकडे, मग ते कॅरी केलं। मग वा, भजनाशिवाय वेगळं काय ऐकवलं की नाही प्रेमात पडल्यावर? नाही। प्रेमात पडल्यावर मी सॅड सॉन्ग गायला लागलो। चला, आता आपण जोडीने स्वयंपाक करूया, त्याआधी एक छोटासा खेळ थोडासा आंबट गोड आहे। हे बघा, खेळ एकदम सिंपल आहे। समोर बाउलमध्ये काही लिंबू आहेत, त्याच्यानंतर लिंबू तुम्हाला चिरायचा आहे आणि लिंबू चिरून त्याचा रस काढायचा आहे। जो किंवा जी जास्त रस काढेल त्यांच्यामध्ये जरा जास्ती दम आहे असं आम्ही समजूया। चला, गेमनी सुरुवात करूया। 3, 2, 1 स्टार्ट। कमीत कमी पसारा करून लिंबू चिरा। अरे कसं आहे? वा वा वा, लिंबाला त्रास होणार नाही इतपतच रस काढतोयस तू। ती बघ कसं पिळून घेते बरोबर, तिला माहिती आहे।
सावकाश हा अश्विनी, हाताला लागणार नाही याची काळजी घ्या दोघेही. अरे काय हरणार तू हरणार आहेस असं तुला वाटतं का बरं? लग्नानंतर पहिल्यांदा आहे. लग्नानंतर पहिल्यांदा लिंबू पिळतोय. हारायची कारण कसा माणूस काही देतो बघा ना. लग्नानंतर मी पहिल्यांदाच लिंबू पिळतोय. जसं काय आधी लिंबू कापायचाच व्यवसाय होता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 थांबा. जिंकलो. खूप जास्त आहे तिकडचा रस. काय आहे, तिकडे लिंबाचा रस जरा जास्त आहे, इकडे कमी आहे. याच्यावरून आम्हाला अंदाज आलेला आहे की घरात कोण कोणाला जास्त पिळून काढतं. खेळ झालेला आहे. आता वळूया आपण पदार्थांकडे. चला अश्विनी, तयार ना? हो, रोजचा स्वयंपाक घरात कोण करतं? मीच करते. कधी कंटाळा आलाच तर मग आईना. म्हणजे सासूबाईंना. हा, बर. आजच्या पदार्थाचं नाव काय का अश्विनी? पनीर चीज टिक्का. पनीर चीज टिक्का. लागणारं साहित्य बघूया, मग करूया कृती. शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे, दही आहे, पनीरचे तुकडे घेतलेत, फ्रेश क्रीम आहे, चीज आहे, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स आहे, मिक्स हर्ब्स, मीठ घेतलं आहे आणि काळी मिरी पावडर. वा. आणि हे ओनियन आणि हे शिमला मिरची. शिमला मिरची. शिमला मिरची आणि कांदा, दही आणि फ्रेश क्रीम ऍड करायची. तिकडे चमचा द्यायला लावतो तुझ्या नवऱ्याला. हा, कधी कधी सांगायचं, अरे तो नाही रे द्यायला. नाही करत ते. द्या मला दाखवा तुमच्या. मला प्रेक्षकांना दाखवायचं. तो दे ना. दही घ्यायला अश्विनीच्या नवऱ्याने हा चमचा दिला होता. साधारण स्वयंपाकघरातली झेप तुमच्या लक्षात येईल. मंडळी, असा असतो संसार, अशी असते जोडी. हा, ओके. काय करायचंय? फ्रेश क्रीम आणि ऍड करायचं. अश्विनी जी काही मनापासून हसली आता तू हा चमचा दिल्यानंतर. फ्रेश क्रीम. वा. दही ऍड करायचं. दही घ्या. जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूण पेस्ट. हो हो. दुसरा चमचा द्या साहेब. बघून द्यावं लागेल. काय घालूया पुढे? चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स. वा. बस. आणि मिक्स्ड हर्ब्स. पुरे का? हो. आणि काळी मिरी पावडर. हां, जरा खमंग आहे पदार्थ. पुढे आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. मीठ घालायचं. बरं. बस. मिक्स करून घेऊया हे. घ्या करून. मिक्स छान झालेलं आहे. हो. पुढे आपण पॅनवर ते हे करूया, ग्रिल करून घेऊया. साहेब लायटर घ्या बरं. हा गॅस पेटवा. अविनाशराव गॅस पेटवा. वा. हो. बघ, आज मी आल्यामुळे मदत करतोय ना तू. ऑइल. मी असं ऐकलंय की लोकलमध्ये किंवा ट्रेनमध्ये जी भजन करणारी मंडळी आहे त्यांच्या स्पर्धा सुद्धा होते. हो हो, भजनाच्या स्पर्धा होतात. है ना? मी साधारण 2012मध्ये पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं. आणि ऑल ओव्हर मुंबई होतात त्याच कॉम्पिटिशन. वा, वा, खूप साधारणतः छान. 15 ते 20 ठिकाणी कॉम्पिटिशन असतात. तर आपल्या गप्पांच्या ओघामध्ये तू आता हे जे मिक्स केलं होतंस हो. ते पनीरचे क्यूब पॅनवरती सोडले. हो की नाही? एवढीच कृती याची. हो. आणि आता हे दोन्ही बाजूनी छान खरपूस करून हां. घ्यायचे. बरं. कसा अंदाज घ्यायचा साधारण त्याचा? थोडेफार ब्राऊन झाले की मग काढायचे. बर. झाल्यानंतर चीज कधी हो. घालायचं? ते नंतर सर्व करताना त्याच्यावर फक्त चीज घालायचं. अच्छा. वा. पनीरचा एक अतिशय साधा सोपा सरळ पदार्थ आहे. नाव आहे पनीर चीज टिक्का. पनीर चीज टिक्का. आम्ही अजून जरा त्याला छान खरपूस भाजून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण पनीर चीज टिक्का तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये पनीरचे तुकडे, कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे तुकडे घ्यावे. त्यात फ्रेश क्रीम, दही, आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मिरपूड, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर तेल घालून पनीर, कांदा, शिमला मिरचीचे तुकडे खरपूस भाजून घ्यावे. लगेचच प्लेटमध्ये काढून त्यावर किसलेलं चीज घालावं आणि गरमागरम पनीर चीज टिक्का सर्व करावा. चला, या जोडीने फारच गोडीने आपल्यासाठी पहिला पदार्थ केला. दुसरा पदार्थ करूया. त्याचं नाव काय आहे? स्टफ चीज गार्लिक नान. स्टफ चीज गार्लिक नान. साहित्य तर सांगा. हा.
शिमला मिरची घेतली आहे, कोथिंबीर आहे, मैदा, लसूण आहे, चीज, कांदा, दही आहे, बेकिंग सोडा, मसाला घेतला आहे, तिखट मसाला, मीठ आणि काळे तीळ. वा, स्टफ चीज गार्लिक नान. चमचा द्या. आता कसं शिकली सुद्धा काम सांगायला. पुढे मैदा. घ्या. मागे आई बाबा आलेत ना? हो. काकू या पुढे जरा. सुनबाईच्या बाजूला थांबा. या पुढे या लाजू नका. काय म्हणताय सुनबाई? सुनबाई छान आहे, 1.5 वर्षात तुमच्यावर जादू केली? चांगली आहे, मुलीसारखीच. मुलीसारखी. हा, मला दोन्ही पण मुलंच आहे, ह्या मुलीच म्हणते. अरे वा. चला, काय घालायचं मैद्यामध्ये? बेकिंग पावडर घ्या. बर. आणि चवीनुसार मीठ. मीठ. मिक्स करून हो. घ्यायचं. आणि दही. दह्याला काटा चमचा देतोय. नाही. लुसलुशीत झालं पाहिजे ना ते. हो. कारण नान म्हणजे असं थोडं जरा असं एकदम Fluffy. हां. Fluffy. हा हा बरोबर, जसा हवेशीर ढोकळ्यासारखा अगदी. आतमध्ये ज्याच्या खूप हवा असते. पाणी. पाणी. बघा, हो बस. तुम्ही भजनाचे कार्यक्रम वगैरे करता असे बाहेर? हो, सगळी मंडळी जाऊन? अरे वा. सगळे म्हणजे आमची टीम असते, पूर्ण माझी टीम असते. किती वेळाचा कार्यक्रम आहे हा? साधारण 1.5 ते 2 तास असतात भजन. अच्छा, खूप छान. याचा आपल्याला डोव करायचा आहे हो. का? ठीक आहे, मग आपण एक काम करूया, या नानसाठी लागणार हा डोव तयार करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, डोव छान मळून झालेला आहे. हो. काय करूया अश्विनी मॅडम? आता हे स्टफिंग करायचे त्याच्यामध्ये. बरं, चला. आधी काय? मोठा बाऊल. बरं, अश्विनी अविनाश हे ठरवून केलंय का नंतर? नाही, पहिल्यापासूनच आहे. नाव. जुळून येते रेशीम गाठी. नाव बघूनच ठरवलं. वा वा, ठीक आहे. काय करायचंय आता? चीज हे करून घेऊया. किसून ते घ्यायचं. किसून घ्यायचं. खिसणी द्या बरं गुरुजी. नशीब. ह्यालाच म्हणतात खिसणी. तुझ्या काय काय हॉबीज आहेत अश्विनी? मला चित्रकला खूप आवडते, ड्रॉइंग वगैरे काढायला, पेंटिंग वगैरे करते आणि कुकिंग वगैरे. बर, मग घरातल्या भिंतींवरती ते हो काढलेले आहेत. काढलेलं आहे ना? साडी ह्याने तुला कधी गिफ्ट दिली नाही असं आम्ही ऐकलंय. कधीच नाही दिली. आईने सांगितल्यावर हा ठीक आहे जाऊन घेऊन येऊया. आईने म्हणजे सासूबाईंनी? हा, नाही तर नाही. गुरुजी, आपले बाकीचे सगळे विषय कच्चे आहेत बरं का भजन सोडल्यास. भजनामध्ये तुम्ही 100 मार्क मिळवता, बाकी आपलं दोघांचंही सारखंच आहे साधारण. नाही सर, मला ते जमतच नाही, समजतच नाही. ते काय समजत नाही? कलर कोणत्या साडीचा मॅच होईल. आणि आमच्यामध्ये असं म्हणजे कायम असं राहिलं आहे ना की सरप्राईज मुमेंट कुठे मी क्रिएट करायला गेलो की तो फेलच झाला आहे 101%. फॉर एक्झाम्पल? फॉर एक्झाम्पल म्हणजे कधी समजा कामावरनं हाफ डे घेऊन बाबा चला घरी जावं काहीतरी म्हणजे आणि मस्त घरी फोन बिन न करता गपचूप आपलं डिटेक्टिव्ह सारखं जायचं, आपलं गपचूप घरी गेल्यावरती कळलं बायको माहेरी आहे. शिमला मिरची आणि कोथिंबीर वगैरे सगळं त्यात ॲड करूया. करा. घ्या. तू पण गातोस? नाही, दादा गातो फक्त. बाबा गातात? आई बाबा दोघेही गातात. बरं. शिमला मिरची आपण घातली रंगीबेरंगी आणि आता घालतोय लसूण. लसूण. कांदा. कांदा किती लागणार आहे बघा. बस. बस. आणि तिखट. तिखट घ्या, गरजेनुसार घाला. तुझा भाऊ आला ना सख्खा? हो. हा काय? हा, लहान काय नाव भाऊ. तुझं? अंकुश. चवीनुसार मीठ. भाऊजी आणि ताईच्या लव्ह स्टोरीवरून काय शिकलास अंकुश? सरप्राईज देऊ नये. सरप्राईज देऊ. वा, मस्त झाले सारण. काळे तिळ नंतर घालायचे का? हो, ते ह्याच्यामध्ये मैदा हे करताना, बरं, नान ठीक. करताना. आता काय? हे स्टफिंग करून घेऊया ह्याच्यामध्ये. घ्या. कोलपाट घेतो खालचा. आधी ती नान लाटायची आणि मग त्याच्यात स्टफिंग करायचं नाही, का? आधी स्टफ करायचं आणि मग लाटायचं. बरं, ठीक आहे. पोळपाट सुद्धा देतोय तू तुला आज.
अश्विनीच्या हाताला सवय हे कळतंय पण लगेच आहे ना, लय भारी. तर लोकलमध्ये ही मंडळी हाऊस म्हणून भजन म्हणतात. ही 35-40 वर्ष जुनी परंपरा आहे. आत्ता आपल्याला ते व्हायरल होण्यामुळे माहीत झालंय, पण हे तुम्ही जपतायचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. दरम्यान बाईसाहेबांनी इथे छान त्याच्यामध्ये भरून परत लाटणार आहात. हो. काय छान रंग दिसत आहेत, कोथिंबिरीचा, शिमला मिरचीचा, तिखटाचा, लसणाचा. गुरुजी तोपर्यंत गॅस पेटवून तवा ठेवा त्याच्यावर. अश्विनी ही नान आहे ना अप्रतिम कर, मी लगेच खाणार आहे बघ. हो. खरपूस कर छान. त्याच्यावर काय घालायचंय? पहिले मिठाचं पाणी शिंपडून घ्यायचं त्याच्यावर. मिठाचं पाणी? हो. हो बर. हे मी पहिल्यांदाच पाहतोय. जेणेकरून हे मग त्याला चिटकेल असं. बर. हे मला खरंच माहित नव्हतं की मिठाचं पाणी तव्यावरती शिंपडायचं, जेणेकरून काय होईल? पराठा त्याच्यावर असं चिटकेल तो नान. आणि मग नंतर पॅन असा उलटा करून मग ते शेकवून घ्यायचं. वेगळं आहे काहीतरी. काळे तीळ ह्याच्यावर लावून घेऊया आपण. वा वा वा. पडली बुवा एकदाची पान. चिकटली ना? हो. आता पॅन आपण उलटा करू. अच्छा, ती अशी करायची असते का नान? हो. इतका खमंग सुवास येतोय ना की फारच छान. हो 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 हो. मग ती आता बटर त्याच्यावर तेल थोडंफार आपण हे करू. ती नंतर सुटणार आहे ना का तव्यावरच खायची? नाही ना, तेल हे करून ती काढू आपण. मला वाटलं तव्यावरच खायची, म्हणजे आधी हाताला चटक आहे तवा मिळते नान. वा. आम्ही छान ना खमंग ही नान अशी भाजून घेतो. स्टफ गार्लिक चीज नान. भाजायची पद्धतही जरा वेगळी आहे. तुम्ही एक काम करा, हे भाजून होईपर्यंत लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण स्टफ चीज गार्लिक नान तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं दही घालून पुन्हा नीट मिक्स करावं. त्यानंतर त्याचा छानसा गोळा तयार करावा. आता स्टफिंग तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये चीज किसून घ्यावं. त्यात बारीक चिरलेली रंगीत शिमला मिरची, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे सगळं मिसळून घ्यावं. आता भिजवलेल्या मैद्याचा एक छोटा गोळा घेऊन पारी तयार करावी. त्यात चीजचं सारण भरून पोळपाटावर पराठा लाटून घ्यावा. त्यावर काळे तीळ पसरवून हाताने दाबून चिकटवून घ्यावे. आता लोखंडी तवा गरम करून त्यावर मिठाचं पाणी शिंपडून घेऊन त्यावर पराठा घालावा. पराठा तव्याला चिकटल्यानंतर तवा उलटा करून गॅसवर हा पराठा खरपूस भाजून घ्यावा. चविष्ट स्टफ चीज गार्लिक नान तयार आहे. अश्विनी आणि अविनाश या गोड जोडीकडे आज आपण इथे आलो. 1.5 वर्षापूर्वीच लग्न झालंय, पण काय छान छान गप्पा मारल्यात, इतक्या छान आठवणी सांगितल्यात, आणि मुख्य म्हणजे मॅचिंग घालून आजच्या भागाला जे काही उभे राहिलात, क्या बात है. लक्ष्मी नारायणाचा जोडाच जडू है ना. तू एक तक्रार माझ्याकडे केली होतीस की हा वेळ देत नाही. हो. पण आज साहेब भजनातून एकदम रोमॅन्टिक सॉन्ग मध्ये गेलेत, आणि त्यांनी मला कानातून सांगितलं की मला माझ्या बायकोला एक सरप्राईज द्यायचं. काय आहे ते सांग तूच तुझ्या तोंडाने. तिला जी आवडते ती गोष्ट घेऊन आलोय मी तिच्या. पहिल्यांदा देतोयस? हां, पहिल्यांदा. त्याच्या आधी कधीच दिली नाही? नाही, स्वतःच्या मनाने कधीच नाही. स्वतःच्या मनाने नाही दिली. हा स्वतःच्या मनाने देतो. स्वतःच्या मनाने. याची देही याची डोळा, आम्हाला हा क्षण बघू दे. काय आहे? अश्विनी ये ना. काय हे? गजरा आणि साडी. साडी पहिल्यांदा देतोय ना मला. हो. कसं वाटलं सरप्राईज? खूप छान वाटलं. ती इमोशनल झाली हे तुझ्या लक्षात येत आहे का? पहिल्यांदा आहे ना. थँक्यू. अरे गजरा. अश्विनीला हर्षवायूच व्हायचा राहिला. कसं रे? अर्धा डझन गजरा घेताना वाटलेलं सांग.
तिला हसू का रडू असं झालं. कसं वाटलं अश्विनी हे सरप्राईज? छान वाटलं खूप. कधीच म्हणजे मी सांगितल्याशिवाय कधीच गजरा नाही किंवा कोणती वस्तू नाही. कधी काही आवड झाली तरी आई घेऊन येणार, मी आणले तुझ्यासाठी घे म्हणून. त्यांचं म्हणून काहीच नाही. त्यांनी कधीच म्हणजे कुठलाही सण असू दे की आपण घेऊन जावं म्हणून कधीच नाही. सांगूनही नाही आणणार. सांगू नाही, विसरलो, फोन करायचा ना, आधी सांगायचं ना, हे असतं त्यांचं. आणि आजही कोणीतरी सांगितलंच असेल त्यांना. बस याच विषयावरती आता आपण थांबलेलं बरं. पण खूप छान, तू तिच्यासाठी साडी आणलीस, गजरा आणलास. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. तुमचा संसार छान व्हावा आणि तुमच्या आयुष्याचा अभंग हा कायम सुरात आणि तालात असा छान तुम्ही गात राहा. धन्यवाद. धन्यवाद. पण असंच आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही आहोत. इतका छान एपिसोड केल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला स्वयंपाक करताना कायम आमची आठवण येत राहावी म्हणून ही प्रेमाची भेटवस्तू. वा, नवऱ्याने दिलेल्या साडीपुढे आमचा ॲप्रन गोड मानून घ्या हो, तेवढी विनंती. आणि आता पदार्थ खाण्यापूर्वी आमचे ज्येष्ठ अभिनेते, अनुभवी, खवय्येदार असे आपल्या सगळ्यांचे लाडके जे पदार्थ पाहिल्यानंतर असे रिॲक्ट होतात. पदार्थ झालाय, त्याच्यामुळे यांना घेऊन खाल्लं नाही तर माझी साधारण ही अवस्था होऊ शकते. म्हणून मला काळजी घ्यायला लागते. तर तुमच्यासोबतच आम्ही पदार्थांचा आस्वाद घेतो. तुम्ही असेच छान खुश राहा. मंडळी, आम्ही सगळे आता हे पदार्थ फस्त करतो. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या या ताज्या, वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.